फायनली मोटर आपली भरून झालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण 3 ग्रुप या ठिकाणी आपण मोटरमध्ये भरलेले आहेत. 4 कॉईलचा एक ग्रुप असे 3 ग्रुप या ठिकाणी भरलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 आणि 6 जी टोक आहेत आपली बाहेर निघलेले आहेत, ज्याचं आपण आता कनेक्शन मारणार आहोत. कनेक्शन मारण्यापूर्वी मित्रांनो आपण ह्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने पाठीमागची साईड जी आहे ती आपण बांधून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण ही कनेक्शन साईड जी आहे ती आपण या ठिकाणी बांधून घेतली. आपण 2 ठिकाणी बांधलेलं आहे कारण ही लहान बॉडी आहे मित्रांनो. जर ही बॉडी आकाराने मोठी जर असली तर आपण 4-5 ठिकाणी बांधू शकतो. लहान बॉडी असल्यामुळे आपण 2 ठिकाणी समोर जरी बांधली अशी तरी काय अडचण येणार नाही. तर आपण ह्या ठिकाणी आपण आता कनेक्शन मारून घेणार आहोत. कनेक्शन मारायचं काय खूप अवघड नाही मित्रांनो, सगळ्यात सोपं कनेक्शन आहे या मोटरचं. तर आपण बघू शकता इथं 6 टोके आहेत. तर ह्या 6 टोकापैकी आपण काय करायचं आहे, हे टोक कुठलं तरी धरायचं आहे. आपण हे टोक आपण धरलं समजा तर आपण हे टोक सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे टोक धरायचं आहे आणि हे टोक धरल्यानंतर हे टोक सोडून द्यायचं आहे आणि हे टोक धरायचं आहे. म्हणजे एकाडे एक असं आपण टोक धरायचे आहे. 6 टोकापैकी तुम्ही बघू शकता हे टोक आपण धरलेलं आहे, हे टोक सोडलेलं आहे, हे टोक धरलेलं आहे आणि हे टोक सोडलेलं आहे. तर अशी एकाडे एक आपण टोक सोडून एक टोक धरायचं आहे आणि ह्या 3 टोकाचा आपण एकत्र जॉईंट मारायचा आहे मित्रांनो. पण एकत्र जॉईंट मारायचं. तुम्हाला हे सॅम्पल दावत आहे मित्रांनो. मी तुम्हाला चिकटपट्टी आणि कचरा रबर लावून सुद्धा दावणार आहे कसं आपण मारतो. तर आपण हा एकत्र असा चिनीचा जॉईंट करून मारणार आहे मित्रांनो. तर हे झालं आपलं स्टार कनेक्शन मित्रांनो. हे झालं आपलं स्टार कनेक्शन. आपण हा 3 जॉईंट जर एकत्र करून मारलं तर आपलं हा स्टार कनेक्शन होतं. कारण आपलं सुरुवातीला आपण मोटर खोलते वेळेस बघितलं होतं मित्रांनो, आपण या मोटरमध्ये स्टार कनेक्शन निघलं होतं. तर त्या पद्धतीने आपण ह्याचं सुद्धा स्टार कनेक्शन मारायचं आहे. मोटरमध्ये 2 कनेक्शन येतात मित्रांनो पाणबुडीमध्ये, स्टार आणि डेल्टा. तर आपण याचं स्टार कनेक्शन मारणार आहोत. आणि डेल्टा जर मारायचं झालं मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं नाही, जवळजवळचे असे 2 टोकं एकत्र करायचे आहेत. हे जवळची घ्या किंवा हे जवळचे टोक घ्या असे. तर आपण हे जवळचे टोक असे एकत्र घ्यायचे आहेत, हे आणि हे आणि हे आणि हे. कुठलं पण जवळजवळची टोकं एकमेकाच्या जवळची टोकं जे आहेत ते आपण एकत्र असे करून बाहेर काढायचे आहेत मित्रांनो. ही 3 फेजची मोटर आहे मित्रांनो. तर हे झालं आपलं डेल्टा कनेक्शन. आणि स्टार कनेक्शन तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलेलं, याकडे 3 टोकं एकत्र करून त्याचा जॉईंट मारायचा आणि राहिलेली 3 टोकं जे आहेत ते आपण कनेक्शनसाठी आपल्या कनेक्शनची केबल जी असते मित्रांनो मोटरमधून बाहेर येणारी, त्याला आपण जॉईंट करून स्टार्टरला जोडायचं आहे. तर आपण याला स्टार कनेक्शन मारणार आहे. तर आपण 6 टोकापैकी एकाडे 3 टोकं एकत्र करून त्याचा जॉईंट मारणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण स्टारचं कनेक्शन जे आहे जॉईंट तो आपण या ठिकाणी मारून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 3 एकाडे 3 वायरी घ्यायच्या आहेत मित्रांनो ह्याच्या टोकाच्या 6 टोकापैकी आणि ते एकत्र करून ह्या पद्धतीने असं आपण जॉईंट मारायचं आहे. पकडीने व्यवस्थित आवळून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण व्यवस्थित त्याला आवळून घेतलेलं आहे. आणि ही आवळलेली जी बाजू आहे मित्रांनो, ही ते आपण ज्या साईडला सिंगल वायर येते त्या साईडला आपण हे असं दुमडून घ्यायचं आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता 2 वायर एका साईडला आलेल्या आहेत. तर ह्या 2 वायर एका साईडला घ्यायच्या आहेत आणि ज्या साईडला सिंगल वायर आहे त्या साईडला आपण हे पिळ मारलेलं जो जॉईंट आहे तो ह्या साईडला असं दुमडून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती आपण सर्वप्रथम चिकट मारून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जॉईंटवरती चिकट मारलेला आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला कच्चा रबर लावायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असा कच्चा रबर अखंड येतो. तर त्याच्या आपण अशा छोट्या छोट्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत कात्रीच्या साहाय्याने आणि ह्या पट्ट्या आपण त्याच्यावरती आपण आता चिकट टेपवरती लावून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण चिकट टेप मारलेल्यापासून 1 इंच अंतर पुढे धरून कच्चा रबर लावत यायचं आहे इकडे. तर डायरेक्ट आपण इथून सुरुवात करायची नाही आहे.
साधारणपणे 1 इंच अंतर या ठिकाणी कमीत कमी एक अर्धा इंच तरी अंतर ठेवायला लागते इथं. ह्या PVC कोटिंग जे आहे वायरीवरचं, त्याच्यावरून आपण डायरेक्ट हा कच्चा रबर लावणार आहे इकडे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण आता कच्चा रबर जो आहे तो इथपर्यंत लावत आणलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता स्टारचा जो आपण जॉईंट मारलेला आहे, तर एका साईडला 2 अशा वायरी आहेत. तर आपण कच्चा रबर जर हा इथपर्यंत असा लावत जर आणला तर याच्यामध्ये मित्रांनो असा गॅप राहू शकतो, मध्ये 2 वायरीच्या मध्ये असा गॅप राहू शकतो. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आपण ह्या ठिकाणी कच्चा रबर असा लावत आल्यानंतर आपण असं फाकून घ्यायचं आहे, असं फाकून घ्यायचं आहे. आणि हा कच्चा रबर जो आहे तो ह्या 2 तारेच्या मधून आपल्याला असं लावून घ्यायचं आहे अगोदर. नंतर ह्याच्यावरून असं आपल्याला पुढं लावत जायचं आहे. तुम्ही बघू शकता, आपण 2 तारा साईडला फाकून असं ह्या ठिकाणी मध्यभागी कच्चा रबर आणून लावत आहे. तर अशा तारा फाकून मधून असा कच्चा रबर लावायचा आहे मित्रांनो. जर आपण तारा अशा न फाकवता कच्चा रबरमध्ये नाही लावला तर ह्यातून पाणी जाऊ शकतं मित्रांनो, आणि हा जॉईंट बस्ट होऊ शकतो. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण कच्चा रबर जो आहे तो ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. नंतर आपण ह्या वायरी अशा चोपून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला आता चिकट टेप लावायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण कच्चा रबर लावल्यानंतर ह्याच्यावरती आपण चिकट टेप लावलेला आहे. सुरुवातीला आपण चिकट टेपची लेअर आणि 2 नंबरला कच्चा रबर आणि 3 नंबरला वरून असा चिकट टेप लावलेला आहे. तर या पद्धतीने आपला जॉईंट एकदम परफेक्ट झालेला आहे. याच्यातून आत पाणी जाऊ शकत नाही मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला सुद्धा जॉईंट मारून घ्यायचा आहे. तर आपण हा जॉईंट असा आता इथे चोपून धरायचा आहे. आणि राहिलेले ते 3 जे टोके आहेत मित्रांनो, तर ते आपण कनेक्शन केबलसाठी बाहेर काढून घ्यायचे आहेत. जे आपण टाटाला जोडतो वायर, ते वायर आपण या ठिकाणी आता जॉईंट करून घ्यायचे आहे. स्टारचं जॉईंट मारून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला कनेक्शनची वायर जी आहे मित्रांनो अशी मागं पुढे कट करून घ्यायची आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं एकाच्या पाठीमागे एक वायर अशा अंतर ठेवून आपण त्याच्यावरचं कवर जे आहे ते आपण कट केलेलं आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, हा आपण जॉईंट मारते वेळेस हा जास्त जाडेला होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हे गरम झाल्यानंतर एकमेकाला शॉर्ट होत नाहीत. त्यामुळे आपण असं मागं पुढं वायर कट करून घ्यायची आहे. आणि राहिलेल्या 3 जे वायर आहेत आपल्या ह्या 3 वायरीला आपण ह्या 3 वायरी जोडून कच्चा रबर चिकट टेप लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पकडीच्या साहाय्याने जॉईंट आवळून घ्यायचा आहे. त्याच्यावर चिकट टेप आणि नंतर कच्चा रबर आणि नंतर चिकट टेप अशी 3 लेअर आपण ह्याच्यावरती कोटिंग बसवणार आहे मित्रांनो. तुम्ही तर बघू शकता मित्रांनो, आपण चिकटपट्टी मारलेली आहे इथं जॉईंट मारलेल्यावरती, आणि कच्चा रबर आपण या ठिकाणी आता लावणार आहोत. तर आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता कच्चा रबर जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपण एक अर्धा इंच अलीकडे लावायचा आहे या वायरीवरती. असा कच्चा रबर लावत आपण ह्या PVC कोटिंग जी आहे आपण मोटरनं वायर आलेली त्याच्यावर सुद्धा पुढे अर्धा इंच पुढे लावायचं आहे या चिकटपट्टीपासून. कच्चा रबर लावून झाल्यानंतर मित्रांनो याच्यावरती आपण अजून डबल चिकट टेपचा हात मारणार आहोत. याच्यावरती आपण अजून चिकट टेप लावणार आहोत. याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला याच्यावरती सुद्धा चिकट टेप, कच्चा रबर आणि नंतर चिकट टेप असं आवरून याच्यावरती आपल्याला बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले 3ही जॉईंट मारून झालेले आहेत. तर आपण आता ह्याच्यावरून कच्चा रबर लावून वरून चिकटपट्टी मारून घेणार आहे या जॉईंटवरून. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जॉईंट जे आहे तो व्यवस्थित पूर्णपणे मारून घेतला आहे. या ठिकाणी आपण अगोदर कच्चा रबर आणि नंतर चिकट टेप आपण वरून लावलेला आहे. तुम्ही बघू शकता याची जाडी खूप कमी आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण जे मागं पुढं वायर कट केल्या होत्या त्याच्यामुळे आपली हा जॉईंट जे आहे तो जाडीला कमी झालेला आहे. बघू शकता ही वायर जाड आहे परंतु आपला पुढचा जॉईंट जो आहे तो एकदम पातळ झालेला आहे.
आणि हा पातळ असणे खूप गरजेचं आहे, कारण आपण ज्यावेळेस आपण मोटर फिटिंग करतो त्यावेळेस साईडची बॉडीची टोपणं जी आहेत मित्रांनो ह्या जॉईंटला थटू नये. त्यामुळे आपला आतील जो जॉईंट आहे तो शक्यतो जाडीला कमी असणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला स्टारचा जॉईंट जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. आणि आपला जो कनेक्शन केबलचा जॉईंट जे आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तर हे जॉईंट एकमेकाच्या वरती आले नाही पाहिजे मित्रांनो, साईडला आली पाहिजे. या ठिकाणी बघू शकता आपली मोटर भरून झालेली आहे आणि असं 4 ठिकाणी आपल्याला बांधून घ्यायचं आहे. नायलॉन दोऱ्याने आपल्याला बांधायचं आहे मित्रांनो. तर आपण हे कॉटन दोऱ्याने बांधलं तर आपली मोटर ही पाण्यामध्ये गेल्यानंतर कॉटन दोरा राहत नाही व्यवस्थित, तो गळून जातो. आणि नायलॉन दोरा बांधल्यामुळे हा पाण्यामध्ये कुजत नाही. त्यासाठी आपल्याला हा नायलॉन दोरा आपल्याला या ठिकाणी बांधून घ्यायचा आहे. आणि हा जो पेपर आहे मित्रांनो, आपण हा खाली पांढरा पेपर टाकलेला आहे. तर हा पांढरा पेपर खूप गरजेचा आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण शेप देतो त्यावेळेस ह्या कॉईल या ठिकाणी खाली बॉडीला टच होऊ नये, त्यामुळे आपण हा पेपर टाकायचा आहे. त्यामुळे आपली मोटर खाली बॉडीला टच होऊन शॉर्ट होणार नाही, आतलं वायडिंग जे आहे ते खराब होत नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हा पेपर टाकणेसुद्धा खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपली मोटर भरून झालेली आहे. तर आपण ही मोटर जी आहे ती आपण आता व्यवस्थित फिट करून विहिरीमध्ये सोडून चालू करणार आहे. मोटर भरून झाली आहे मित्रांनो. आपण आता मोटर ह्या बॉडीमध्ये आपण फिट करणार आहोत. तर आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुशिंग आहे. या ठिकाणी आपण ऑइल सोडलेलं आहे, जेणेकरून आपला रोटर जो आहे तो एकदम इझी फिरेल. तर आपण मोटर जी आहे ती आपण अशी आपण बसून घेतलेली आहे मित्रांनो. तर याच्या पाठीमागचा आता टोपण आपण लावून घ्यायचं आहे. पाठीमागचं मित्रांनो टोपण लावून झालेलं आहे आणि इथं आपण ऑइल सोडलेलं आहे पाठीमागच्या बुशला. आणि आता याच्यावरचं बेरिंग इथं बसून आपण याच्यावरचं शेवटचं टोपण लावून मोटर फिट करणार आहोत. हे टोपण बसून झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली कार्बन बेरिंग येणार आहे. तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, अगोदर ही चावी जी आहे, चावी या ठिकाणी आपण अशी बसून घ्यायची आहे. चावी बसून झाल्यानंतर ही कार्बन बेरिंग आपण याच्यावरती बसवणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण कार्बन बेरिंग ह्याच्यावरती बसवणार आहे. तर बघू शकता इथे लहान चावी गाळ्या आहे, त्याच्यावरती आपली हात बसलेली चावी आली पाहिजे त्याच्यावरती. तर आपण अशी चावी ही बेरिंग जी आहे ह्याच्यावरती बसून घ्यायची आहे. आपली बेरिंग बसून झालेली आहे मित्रांनो. आता ह्याच्यावरती आपण ही चाकी जी आहे मित्रांनो, बघू शकता आपण ही चाकी ह्याच्यावरती बसवणार आहे. या चाक्याला उरपट असतात मित्रांनो, त्यामुळे आपण ही उरपट बसून आवळायचं आहे. त्याला उलट्या आट्या आहेत ते आपण लक्षात घ्यायचं आहे, नाहीतर आपण सवस आवळायला गेल्यानंतर बसणार नाही. याच्यावरची चाकी जी आहे मित्रांनो ती आपण ह्या छेनी आणि हातोड्या साह्याने आवळून घ्यायची आहे. तिथं आपण अशी छेनी लावून त्याच्यावरती हातोड्यानं मारून व्यवस्थित आवळून घ्यायची आहे. बेरिंग बसवून झाल्यानंतर मित्रांनो आपण ह्याच्यावरचं टोपण जे आहे असं ह्याच्यातून वायर वळून घ्यायची आहे आणि हे तास आपण वर ह्याच्यावरती असं आपण बसून घ्यायचं आहे ह्याच्यावरती. तर आपली मोटर फिट करून झालेली आहे मित्रांनो. मोटर आपली मित्रांनो भरून झालेली आहे आणि आपण याच्यातून पाणी भरून घ्यायचं आहे. जे फायनल टेस्ट आहे मित्रांनो आपण ती मोटर जी या ठिकाणी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक मल्टीमीटर आहे, तो आपण 10 ओहमवरती सेट केलेला आहे. आणि याची मीटरची एक वायर आपण मोटरच्या बॉडीला लावलेली आहे. आणि दुसरी जी वायर आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी मोटरला लावतो त्यावेळेस हा काटा आपला हलत आहे. आणि ज्यावेळेस आपण मोटरच्या ह्या वायरीच्या टोकाला ज्या आपण लावला बघू शकता आपला काटा हलत नाही, म्हणजे आपली मोटर भरलेली ही एकदम ओके आहे, कुठेही भरताना शॉर्ट झालेली नाही आहे. असं चेक केल्यानंतर मित्रांनो आपण मोटर ही विहिरीमध्ये सोडायची आहे. जर आपली इथं मोटर शॉर्ट दावत असेल तर आपण मोटर खोलायची आहे आणि कोणती कॉईल शॉर्ट झाली आहे ती चेक करून ती नंतर रिवाइंड करून मोटर भरून सोडायची आहे.
तुम्ही बघू शकता इथं बॉडी लावल्यानंतर काटा हलत आहे. परत मोटरच्या वायरीला जर आपण लावला तुम्ही बघू शकता ही वायर अशी आलेली आहे. काटा हलत नाही याचा अर्थ आपली मोटर एकदम ओके आहे.